इंटरव्ह्यूच्या बहाण्याने बोलावून तरुणीशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झालाय। इंस्टाग्रामवर बनावट ओळख निर्माण करून अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील एका महाविद्यालयीन तरुणीला इंटरव्ह्यूच्या बहाण्यानं राहुरीत बोलावून तिच्यावर जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी ऋषिकेश सानप याच्याविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पीडित तरुणी श्रीरामपूर येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असून 15 दिवसांपूर्वी तिला दीपाली कुलकर्णी नावाच्या इंस्टाग्राम खात्यावरून फ्रेंड रिक्वेस्ट आली होती। ती स्वीकारल्यानंतर दोघींमध्ये चॅटिंग सुरू झाला। संबंधित खात्यावरून स्वतःला राहुरी येथे बँकिंग आणि मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत असल्याचं सांगण्यात आलं। तसेच नवीन उमेदवारांचे इंटरव्ह्यू घेऊन त्यांना बँकेत नोकरी मिळवून देत असल्याची माहितीही देण्यात आली। यानंतर 2 दिवसांनी मी ऋषिकेश 24 न्यूज या इंस्टाग्राम खात्यावरूनही पीडित तरुणीला फ्रेंड रिक्वेस्ट आली। ती स्वीकारल्यानंतर संबंधित व्यक्तीनं आपलं नाव ऋषिकेश सानप असल्याचं सांगितलं। दीपाली कुलकर्णी ही आपल्या कार्यालयातील कर्मचारी असल्याचं सांगत आपणही बँकिंग आणि मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत असल्याचा दावा त्यानं केला। संबंधित खात्यावरील माहिती आणि स्टेटस पाहून तरुणीचा त्याच्यावर विश्वास बसला। चॅटिंग दरम्यान आरोपीने पीडितेशी मैत्री वाढवली। इंटरव्ह्यूसाठी आवश्यक कागदपत्रांची मागणी केल्यानंतर तरुणीनं आरोपीला आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक इंस्टाग्रामवर पाठवला। त्यानंतर आरोपीनं मोबाईलवर संपर्क साधत पीडितेला राहुरी येथे इंटरव्ह्यूसाठी बोलावलं। सुरुवातीला तरुणीनं नकार दिला असता तिची बदनामी करण्याची धमकी देत तू आली नाहीस तर तुझ्या घरच्यांना खोटे सांगून तुला बदनाम करीन असं आरोपीनं म्हटल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय। तर 28 एप्रिल रोजी दुपारी पीडिता राहुरी येथे आली। आरोपीनं तिला कार्यालयात बोलावलं होतं, मात्र नंतर ऑफिसचा प्लॅन रद्द झाल्याचं सांगत एका हॉटेलमध्ये नेलं। तेथे आरोपीनं तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला। विरोध केल्यानंतर आरोपीनं तिचा मोबाईल देखील हिसकावून घेत मारहाण केली। तसेच माझ्याशी संबंध ठेव नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली असं फिर्यादीत म्हटलंय। तर आरोपीने तिच्यावर जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवण्याचाही प्रयत्न केला, मात्र पीडितेनं प्रसंगावधान राखत तेथून सुटका करून घेतली। यानंतर पीडित तरुणीनं राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। त्यानुसार आरोपी ऋषिकेश सानप विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।